पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सागर शिवण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे आता मुलुंडमध्ये आणि या ठिकाणी ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्था यामार्फत भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। आपल्यासोबत आहे या संस्थेचे पदाधिकारी, अधिक माहिती आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार दादा, ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्थेसाठी जे तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे ते आयोजित करण्याचे मुख्य कारण काय, म्हणजे कशासाठी आयोजित केलं आहे? हे शिबिर मुख्य आयोजित करण्याचं कारण आणि संस्था स्थापन करण्याचं कारण म्हणजे आपल्या वैशालीताई जोशी या आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत, त्यांचा चिरंजीव ऋषिकेश जोशी हा वयाच्या 18व्या वर्षी कॅन्सरसारख्या आजाराने आपल्यातून निघून गेला। तो जेव्हा आजारी होता त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जेव्हा जायचं तेव्हा रक्ताची गरज लागायची आणि त्यावेळी 4-5 वर्षापूर्वी अशा मोठ्या मोठ्या संस्था नव्हत्या, जसं आपलं संतोष अब्दुल प्रतिष्ठान म्हणा, ऋषिकेश जोशी म्हणा, कोणबी सेवा संघ म्हणा, ह्या संस्था होत्या पण काही लोकांना माहीत नव्हत्या। त्यावेळी रक्तासाठी खूप वणवण करायला लागायची। ते ऋषी बाळाने पाहिलं होतं, तर त्याचं कुठेतरी स्वप्न होतं की मी जर बरा झालो तर भविष्यामध्ये माझ्या नावाने किंवा मी आईला सांगेन की एक संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण रुग्णांची सेवा करावी। त्या हेतूने आणि त्याचं स्वप्न ऋषीचं म्हणून आम्ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेला आता 4 वर्ष झालीत आणि या 4 वर्षामध्ये आम्ही आता हा 9वा शिबिर आहे। जवळजवळ 1000च्या वरती रक्तदान आम्ही केलेलं आहे आणि ह्या संस्थेच्या अनुषंगाने किंवा या मार्फत अजूनही आम्ही 2-3 उपक्रम राबवतो। आतापर्यंत एकूण इथे किती रक्तदान केलं आहे व हा आकडा संध्याकाळपर्यंत किती जाऊ शकतो? आतापर्यंत या ठिकाणी 25-30च्या दरम्यान रक्तदान झालेलं आहे आणि हा संध्याकाळपर्यंत रक्तदान 100च्या आसपास जाऊ शकतो। एखाद्या रुग्णाला किंवा रक्तदात्याला रक्ताची गरज लागली तर त्याचे नियोजन कशा प्रकारे केले जाते? रक्ताची जर एका रुग्णाला गरज लागली तर आपण एक आभारपत्र किंवा सर्टिफिकेट देतो, त्यावरती आमच्या संस्थेच्या कमिटीचं किंवा जे ब्लड बँक प्रतिनिधी आहे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला रक्त लागलं तर आम्हाला सांगू शकता, आम्ही ते रक्त आपल्याला 100% पुरवतो। ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्थेमार्फत अजून कोणते असे सामाजिक उपक्रम राबवले जातात? मानव सेवा उपक्रम आहे, त्यामध्ये बेड सगळं, व्हीलचेअर, टॉयलेट चेअर ते सगळं देतो आम्ही रुग्णांना। मग ते विनामूल्य देतो। अजून ऋषिकेश जोशी सेवा संस्था आपण काय सांगू शकता? ॲक्च्युली आमची सुरुवात आहे, सध्याला तरी आम्ही रक्तदान शिबिर आणि मानव सेवा उपक्रम सध्याला तरी आम्ही हे 2 उपक्रम राबवतो आहे, पण पुढे आमचं नियोजन आहे की अजून इतर समाज उपयोगी किंवा अजून मानवसेवेच्या उपयोगी अजून कोणते उपक्रम हे राबवण्यात येतील त्याचं आमच्या सध्याला चर्चा वगैरे चालू आहे। पुढे आता बघू कसं काय होतं आहे ते नियोजन वगैरे। धन्यवाद। आता आपण ऋषिकेश जोशी सेवा संस्थेची अधिक माहिती व आजच्या रक्तदान शिबिराची अधिक माहिती पण जाणून घेतली आहे। कॅमेरामॅन अक्षय मेथसह महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, धन्यवाद।